पुण्याच्या मुंढवा भागातील वादग्रस्त जमीन खरेदी प्रकरणात पार्थ पवारांचे मामे भाऊ आणि व्यावसायिक भागीदार दिग्विजय अमरसिंग पाटील यांच्यासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। मात्र हे करताना पोलिसांनी अजब प्रकार केलाय। अमेडिया कंपनीमध्ये 99% भागीदारी असलेल्या पार्थ पवारांवर गुन्हे दाखल झालेले नाहीत, तर केवळ 1% भागीदारी असलेल्या दिग्विजय पाटलांसह तिघांवर गुन्हा दाखल केलाय। संगनमत करून शासनाचा 5,89,31,800 रुपयांचं मुद्रांक शुल्क बुडवल्याबद्दल हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। गुन्हा दाखल झालेल्या अन्य तिघांमध्ये या जागेची पॉवर ऑफ अटर्नी असलेल्या शीतल तेजवानी आणि रवींद्र तारू यांचा समावेश आहे। मात्र दिग्विजय पाटलांचे व्यावसायिक भागीदार असलेल्या पार्थ पवारांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही। जर एका व्यावसायिक भागीदारावर गुन्हा दाखल करण्यात आलाय तर दुसरा भागीदार असलेल्या पार्थ यांच्यावर गुन्हा का नाही असा प्रश्न मात्र आता सगळ्यांना पडलाय। यांच्या अंतर्गत नोंदणी झाली होती। ही जी नोंदणी होती ही 20/5/25 ला दस्त नोंदणी झाली होती आणि त्या दस्त नोंदणीमध्ये मिसअप्रोप्रिएशन फसवणूक, शासनाच्या मुद्रांक शुल्काची फसवणूक केली अशी फिर्याद या ठिकाणी संबंधित फिर्यादी यांनी दिलेली आहे। यामध्ये शीतल किशनचंद तेजवानी तसेच दिग्विजय अमरसिंह पाटील आणि रवींद्र बाळकृष्ण तारू सब रजिस्ट्रार अशा तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। मुंढवा जमीन प्रकरणात आणखी एक गुन्हा दाखल झालाय। तहसीलदार सूर्यकांत येवले यांच्यावरही गुन्हा दाखल झालाय। भागीदारी दिग्विजय पाटील यांच्यासह तिघांवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय। मात्र पार्थ पवार यांना वगळण्यात आलंय। पार्थ पवार यांच्यावर अजूनही गुन्हा दाखल नाही। अमेडिया कंपनीला जमीन देण्यासाठी संगनमत केल्याचा आरोप ठेवण्यात आलाय। प्रांताधिकाऱ्याच्या तक्रारीनंतर तहसीलदार येवलेंवरही गुन्हा दाखल करण्यात आलाय। दरम्यान आतापर्यंत या प्रकरणात 4 गुन्हे दाखल झालेत। ते गुन्हे काय स्वरूपाचे आहेत पाहूया। शीतल तेजवानी जागेची पॉवर ऑफ अटर्नी असल्याचं सांगत जमीन तिनं विकलेली आहे। दिग्विजय पाटील पार्थ पवारांचे सख्खे मामे भाऊ दिग्विजय पाटील यांनी मुद्रांक शुल्काचे 5,89,00,000 रुपये बुडवले। त्या प्रकरणात गुन्हा दाखल आहे। रवींद्र तारू नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागातील अधिकारी असूनही खरेदी विक्रीवरचा 2% अधिभार आणि कर वसूल केला नाही। सूर्यकांत येवले तहसीलदार जमीन व्यवहारात वस्तुस्थिती आणि कायदेशीर बाबींकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी गुन्ह्याची नोंद झाली आहे। कोण आहेत दिग्विजय पाटील ज्यांच्यावरती पहिला गुन्हा दाखल झालाय तेही पाहूया। धाराशिव जिल्ह्यातल्या तेरगावचे मूळचे रहिवासी आहेत। पार्थ पवार यांचे मामा अमरसिंग पाटील यांचे दिग्विजय हे पुत्र आहेत। वडील अमरसिंग पाटील यांचं 2020 मध्ये निधन झालं। दिग्विजय यांचे वडील अमरसिंग पाटील हे सुनेत्रा पवारांचे सख्खे भाऊ आहेत। अमरसिंग पाटील हे पद्मसिंग पाटलांचे सावत्र भाऊ। दिग्विजय पाटील जन्मापासूनच पुण्यात वास्तव्याला असतात। तेरमधील वडिलोपार्जित जमीन कसण्यासाठी, कौटुंबिक कार्यक्रमासाठी आणि मतदानासाठी ते तेरला जातात। सध्या तेरमध्ये दिग्विजय पाटलांच्या कुटुंबातील कोणाचंही वास्तव्य नाही।